आगतम स्वागतम सुस्वागतम। आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीटीसी चे निमंत्रक सदस्य सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते किसन भाऊ जाधव भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर। प्रभाग 22 मध्ये महिला आरोग्य शिबिराचं आयोजन यूपीसी सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे। सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन माजी गटनेते किसन भाऊ जाधव, नागेश अण्णा गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे। आयोजक इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर। माझ्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाचे पण कार्यक्रम होते आणि इतर पण काही पाहणी करायची होती। तर जेव्हा मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सहसा कुठल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आढावा बैठक घेत असतो, तशी 2 तासाची आढावा बैठक आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे प्रश्न, सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न ह्याच्या संदर्भात सगळे अधिकारी बोलवले होते, अधिकारी इथे उपस्थित होते। साधारण आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती की चारा टंचाई पुढे जसं एक दिवस सरकेल आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर आपल्याला भेडसावल, पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचा भेडसाव, त्याच्याकरता नियोजन करण्याच्या सूचना राज्य स्तरावरनं मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्याबद्दल इथल्या कृषी विकास अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कलेक्टर ह्या सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांनी महाबीजकडे बियाणं पण नोंदलेलं आहे। मी आता महाबीजच्या एमडीशी बोललो, त्यांची मागणी जशी येईल तसे ताबडतोब त्यांना बियाणं उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलं। ज्यांच्याकडे पाणी होतं त्यांना पण बियाणं दिलं, त्यांनी पण ते लावलं। अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट बरी झालेली आहे, पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळ पडला तर फारच चाऱ्याचा प्रश्न गहन निर्माण व्हायचा, परंतु आता सायलो सिस्टीम सुरू झालेली आहे। सगळं खरीप आणि रब्बीमध्ये काही आपले शेतकरी मक्याचं पीक घेतात आणि मक्याचं पीक घेऊन तो मका सायलो सिस्टीम द्वारे स्टॉक करून ठेवतात आणि तो 12 महिने देखील वापरता येतो। असं सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यावसायिकांनी सुरू केलेलं आहे। तसं आपल्याही भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात सुरू झालंय। अशा प्रकारचा सुतोवाच हा मला अधिकारी वर्गाने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि सध्या टँकर चालू आहेत, परंतु 3-4 टँकरच चालू आहेत। पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत, कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाहीयेत आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ, म्हणजे त्या गावातल्या सरपंचांना, ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल। अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की 115 दिवस चारा पुरेल असं ऍव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे। तथापि काही ठिकाणी मार्च मध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे। जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही मला वाटतं 5 तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही 1000 वर काही मंडळ आपण घेतली, तशी आपल्यातली पण जिथं तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळ घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं काम चाललेलं आहे। पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता आतापर्यंत निवड केली आणि चारा निर्मितीच्या करता डीपीसी मधून देखील 7 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे त्यांनी हे पण केलं, पेरणी पण केली असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्याच्यातनं पण काही चारा हा आपल्याला उपलब्ध होईल, पण बहुतेक ठिकाणी मकाच केलेला आहे
कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थंडीची तीव्रता कमी झाल्यानंतरच कडवळ चांगलं येतं. त्याच्यामुळं साधारण होळीच्या नंतर किंवा त्या काळात थंडीची कमी तीव्रता झाल्यावर तिथं कडवळ लोक घेतील. आता माळशिरस तालुक्यात 2, माढा तालुक्यात 1, करमाळा तालुक्यात 1 अशा प्रकारचे 4 टँकर सुरू आहेत. टंचाई निवारण तर बंद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू करण्याच्या करता मी विचारलं तर त्याच्यात बिलं भरली जात नाही, त्याच्यावर काही योजना बंद आहेत. तो सगळा महाराष्ट्रामध्ये एक गहन प्रश्न आहे. मला एक कळत नाही की नागरिक ग्रामस्थ पाणी पितात परंतु बिलं भरायला, पाणीपट्टी भरायला का काकू करतात. पण ते इथं पण जाणवलं आणि काही योजनांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे. त्याचे प्लॅन एस्टिमेट पण करायला सांगितले. आम्ही ते टंचाईमधनं त्यांना पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे. सोलापूर मनपानी पण अनेक बाबी सांगितलेल्या, विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सोलापूर शहरातच राहतात. सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मानावा असा अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु तो प्रश्न काही तडीच गेला नाही. आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही थोड्या अडचणी आहेत. कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे. वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय. त्याच्याकरता 3 कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत. कमी सीपींना सांगितलं जर तसं असेल, SP ला पण सांगितलं तर पहिल्यांदा कलेक्टर म्हणलं त्या लोकांना समजून सांगत जे विरोध करतायत ते. ऐकलं तर दुधात साखर, नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला अशा पद्धतीनं पण मग ऍक्शन नाईलाज असतं घ्यावी लागेल. पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, कारण सोलापूर शहराला रोजचे रोज पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे. हे मी या प्रेक्षण निमित्तानं त्यांना सांगू इच्छितो. सध्या 170 MLD पाणी पुरवठा योजनेच्या करता काही गॅप फंडिंग, त्याच्यात महानगरपालिका काही पैसे भरणार आहे आणि राज्य सरकार काही पैसे भरणार आहे. तर त्याच्यामध्ये महानगरपालिकाला साधारण जे काही पैसे त्यांच्या हिश्श्याचे येतात, आयुक्त म्हणले आम्ही टप्प्याटप्प्याने भरतो, परंतु आम्हाला त्यांना 268 कोटी पैकी पहिला हप्ता अंदाजे 90 कोटीचा द्यावा लागणार आहे. तो आम्ही म्हणजे आता नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर त्याचं मी कबूल केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललेलं, म्हणजे मग त्यांचं काम अधिक स्पीडनं व्हायला मदत होईल. तसंच सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रस्तावित 2 उड्डाणपुलाच्या करता ते उड्डाणपूल करायला तयार आहेत, परंतु ते म्हणतात की आम्हाला जमीन पाहिजे आणि जमिनीचा मोबदला देण्याची गरज आहे. तर तो पण शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पण देण्याचं मी कबूल केले. साधारण 101 कोटी शासनाचा हिस्सा आहे, त्यातले 41 कोटी प्राप्त आहेत, परंतु अजून 60 कोटीची गरज आहे. मी पुढच्या आठवड्यात म्हणजे नवीन आठवड्यामध्ये हे पैसे देण्याचं काम करतो. म्हणजे सेक्शन नंबर 1 जुना पुणा नाका ते पत्रकार चौक साधारण 5.45 किलोमीटर लांबीचा आणि सेक्शन 2 मधला जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला हे 5 किलोमीटरचा, अशा पद्धतीने हे दोन्ही प्रश्न त्याच्यातनं मार्गी लागतील. मला आज आयुक्त म्हणत होते की दादा या बिल्डिंग फार हेरिटेज आणि तिला एक वेगळ्या प्रकारचं इतिहास आहे म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या. तर ते म्हणले मी चांगलं केलेलं आहे. मी आज दिवसभरामध्ये ती एक पाहणी करायला जाणार आहे माझ्या सोयीनं. मी त्यांना सांगितलं की मी तसं येईन म्हणून, कारण त्या सांगताना त्यांनी प्रेझेंटेशन देताना तरी चांगलं दाखवलेलं आहे. स्वतः जाऊन बघितल्यानंतर आणखीन काय त्या बाबतीमध्ये कळेल. नियोजनाच्या बद्दलचा आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात आली. तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे, आज तारीख 3 आहे, 29चा महिना आहे. साधारण मार्च मध्ये अधिवेशन आचारसंहिता सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मी दावा करत नाही, अंदाज आहे. त्यामध्ये त्याच्या आधी टेक्निकल सँक्शन, त्याच्या आधी प्रशासकीय मान्यता ज्याला आपण प्रमा म्हणतो त्या देण्याची गरज आहे. तर
कलेक्टर म्हणले की दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पैसे लॅप्स होऊन देणार नाही. आम्ही मध्ये आदेश काढले राज्यामध्ये सगळ्या डीपीसींना की त्यांची 100% रक्कम आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. ते पाहिजे तेव्हा ते विड्रॉ करू शकतात आणि तशा प्रकारच्या सूचना आलेल्या डीपीओनी पण मान्य केल्या आणि कलेक्टरनी पण मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे राज्य सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडली. आता बाकीचं ते पैशाचा नीट विनियोग करण्याचं काम हे जिल्हाधिकारी अर्थात पालकमंत्र्यांच्या डायरेक्टिव्ह प्रमाणेच त्यांच्या कानावर घालूनच ते त्या ठिकाणी करतील. तर जिल्हाधिकारी म्हणले की मी ते करून घेतो आणि 31 मार्च पर्यंत ते पैसे त्या त्या कामाला कसे खर्च होतील अशाही प्रकारचं नियोजन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, या शहरामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर नूतनीकरणाच्या करता देखील काही पैशाची गरज आहे. ते पण पैसे देण्याच्या बद्दलच मी आज त्यांना कबूल केलं. 3,40,00,000 रुपये अशी काहीतरी ती रक्कम आहे. शहरामध्ये नॅशनल हायवेच्या त्या जमिनीच्या करता 59 कोटी रुपये ते तात्काळ अर्थ विभागाकडनं द्यावे लागतील. ते पण देण्याच्या बद्दल आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि एकंदरीतच कृषी विभागाचा आढावा घेतला, डीपीसीचा आढावा घेतला. आता सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वकष विकास आराखडा ह्याचं एक छोटं काम चालू आहे, काहीतरी 80-82 कोटी रुपयाचं. तर त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. तर त्यांना निधी पाहिजे तो पण निधी सोडला जाईल. तो नियोजनच्याच अंडर येतं आणि नियोजन माझ्याकडेच असल्यामुळं मला त्याची काही अडचण वाटत नाही. एकंदरीत 83,85,95,224 कोटीचा तो प्लॅन आहे. मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचं जतन संवर्धन करणं, देवस्थानाखेरीतील इतर मंदिर, तिथं बरीच मंदिरं निघाली, त्यांचं सगळ्यांचं जतन व संवर्धन करणं. त्याकरता 11,27,00,000 रुपये खर्च करतो. मुख्य मंदिराकरता आपण 17,14,00,000 रुपये खर्च करतो. हा भाग पहिला झाला. आणि भाग दुसऱ्यामध्ये परिसर व्यवस्थापन व इतर संबंधित सुविधांचं नियोजन ते 25 कोटीचा. असं भाग 1 आणि 2 मिळून 53 कोटी. पण त्याच्यामध्ये जीएसटी 12% आणि 5% वेगवेगळे चार्जेस, 10% प्राइस एक्सप्रेशन, असं करून ते 20 कोटी, तर 73 कोटीला ते जाते. मी त्यांना विचारलं की तुम्हाला 31 मार्च पर्यंत किती पैसे पाहिजे. ते म्हणले फक्त आम्ही 5 कोटी खर्च करू शकू, कारण पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालीच हे काम करावं लागतं. कारण अशा प्रकारचं काम करताना तुम्ही मनात आलात तसं कुठलंही काम तसं चालत नाही. हे हेरिटेज वास्तू असल्यामुळं ते त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलं. तर तेही 5 कोटी ताबडतोब त्यांना देण्याच्या बद्दलचा निर्णय आजच्या मीटिंग मध्ये घेतलेला आहे. आणि तो नियोजनच्याच मुळे असल्यामुळे ते लगेचच हे पण त्यांनी मला प्रेझेंटेशन पण दिलेलं होतं. हे एक होतं. त्याच्यानंतर आपल्या विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली, परंतु विमान आज पण उतरत नाही. कलेक्टरनी मला असं सांगितलं की सध्या वॉल कंपाऊंडचं काम चाललेलं आहे. जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे. आणि एअरस्ट्रीप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे. ह्या 3 गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईडची उतरतील. ते 2च किलोमीटर आहे फक्त धावपट्टी. मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठेही जागा नाहीये. माग एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी गोरामण तिथं आपण पैसे 40 का 50 कोटी रुपये दिले होते. पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला. सॉरी बारडोक पक्षामुळे. तर बारडोक पक्षीच दिसत नाही म्हणे. आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणार तरी बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री बारडोक पक्षी दिसत नाही असं सांगतात. परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच बारडोक पक्षी त्या परिसरामध्ये दिसलेला नाहीये. परंतु तो वेगळा मुद्दा आहे. केंद्र सरकारने अशी काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या त्यांचं जतन करण्याच्या करता, त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिथलं काम मला थोडस अडचण झालेली आहे. मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मान्य करतो. परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी
जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी हीच ही भावना आहे. त्याचबरोबर मी महानगरपालिकेने असं एक लक्षात आणून दिलं की आता आमचं काम चाललेलं आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर पाणी खाली खाली चाललेलं आहे. उजनी आता -7% गेलेलं आहे आणि -7% गेलेलं असताना उजनी धरण पातळी ही 6.67% कालची मायनस आहे. तर तिथं आता पातळी 35% खाली गेली की पंपिंग आपल्याला दुबार करावं लागतं. त्याच्याकरता 1,04,00,000 खर्च आहे. पातळी 52% गेली खाली -52%, तर तिबार पंपिंग करावं लागतं. त्याकरता 2,50,00,000 खर्च करावे लागतील. असं 3,54,00,000 रुपयाची त्यांना गरज आहे. मी टंचाईमधनं हे पैसे द्यायच्या सूचना आज कलेक्टरांना दिलेल्या आहेत. कारण शेवटी पुन्हा शहरासमोर आणि हे 3,54,00,000 मला आयुक्त म्हणाले की दादा आम्हाला ते बाकीचं दुबार पंपिंग तिबार पंपिंग त्याकरता ते पंप दुरुस्त करणं, ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे वगैरे, बेरिंग विरिंग व्यवस्थित आहे काय, ग्रेसिंग वगैरे, तर त्याकरता तर ते आपण आजच्या मिटिंगच्या निमित्तानं द्यायला सांगितलेले आहे. नंतर सोलापूर महानगरपालिकेच्या शासन स्तरावर एक अमृत 2 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवितरण व्यवस्था करणे हा एक 882 कोटीचा प्रकल्प आहे. डीपीआर तांत्रिक मान्यतेसाठी मजीप्रा सांगलीकडे गेलेला आहे. तो तिकडनं त्यांनी डीपीआर मान्यता दिली डीपीआरला की मग तो राज्य सरकारकडे येईल, पण त्यालाही मदत करावी लागेल. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, इथले पालकमंत्री सगळे मिळून ते काम त्या संदर्भामध्ये करू. अशा पद्धतीनं आज आम्ही आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यातनं ज्या तातडीच्या गोष्टी आहेत त्या करण्याचं आम्ही त्यांना कबूल केलेलं आहे. ते परवा ते जायचे ते नाही 5 तारखेचं धरा. हा काय म्हणला कुठली आता ऐका, कलेक्टर मला म्हणाले की दादा एअरस्ट्रिपच्या कामाच्या करता मी मधून अधून जात असतो. मी आज इथल्या एसीला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अखत्यारीत काम नसेल तरी देखील तुम्ही नुसती पाहणी करा आणि साधारण बाबा किती दिवस या गोष्टीला लागतील. जर वर कुठं ज्योतिराजे सिंधिया असतील किंवा इतर कोण मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी, परंतु तिथली इतंभूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअरस्ट्रिपच्या बद्दल जातोय, ते काम चालू आहे का बघतो, तर ते काम चालू आहे. पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही, तर ते एसीनी बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतोय ते साधारण आपल्याला अंदाजी, आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करू. केंद्र सरकारच्या जर अखत्यारीत असेल तर मग तिथं ज्योतिराजे सिंधिया साहेबांची निर्मलीकरणाचं 33 हेक्टर बाकी आहे. केंद्राच्या समितीनं एक प्रस्ताव फेटाळला आहे. राज्य सरकार परत प्रस्ताव काय बोरामणीचं 33 हेक्टर जे आहे ते निर्मलीकरण करणं आवश्यक आहे. ह्याच्यामुळे फेटाळलेला फेटाळलेला आहे. उद्याच्याला तिथं असं दाखवावं लागेल जर केंद्रादी म्हणजे संबंधितांनी हे मारडोक आता इथं पक्षीच अस्तित्वात राहिलं नाही असं करून ज्यावेळेस निर्णयाप्रत येतील त्याच वेळेस ते तिथं मदत करतील ना. आता पण बाजूच्या गटामधून सुरत चेन्नई हायवे गेला ऐका, हे माझ्या अखत्यारीतलं काम नाही. मी आढावा घेतला, पण तुम्ही सूचना करताय म्हणजे तुम्ही अधिकची माहिती देता ही पण तितकीच परिसरातून रेल्वेलाही मंजुरी मिळाली. सोलापूर तेच म्हणतोय की बाबा हे जर रेल्वेला पण मंजुरी मिळाली त्याची नोंद घ्यावी. नोंद रेल्वेलाही मिळाली, रस्त्याला मिळाली, तर मग विमानतळाला काय हरकत आहे, म्हणजे तिथं द्यायला काय हरकत आहे. दादा उजनीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आपण निधीची तरतूद करताय, मात्र मोहिते पाटील दादा ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधून काही 10 TMC पाणी सोलापूर जिल्ह्याला दिलं होतं. तर असं काही आता यावेळेस करता येऊ शकतं किंवा राज्य शासन असा विचार करताय का? असा विचार राज्य सरकार अजिबात कुठला करत नाहीये.
त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं, म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता. मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणातनं 2-2 TMC पाणी सोडलेलं होतं. आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं, परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही. मायनसमध्ये घातलं. कारण तुम्ही बघा, इथं इरिगेशनचं कुणी आहे का? उजनी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी? 59. म्हणजे आता जवळपास 60%. 60% उजनी असताना वरनं तुम्ही म्हणजे हे फारच झालं. ऑक्टोबरमध्ये 60% होतं. मग तेच म्हणतोय, शेवटी कालवा सल्लागार समिती असते. कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात, मंत्री असतात. लोकप्रतिनिधी ठरवतात की किती पाणी कॅनॉलला सोडायचं, किती पाणी नदीमध्ये सोडायचं. आपल्याला खरा फटका करत बसतो. पत्रकार मित्रांनो, सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती TMC, त्याचा तुम्ही अंदाज घ्या. म्हणजे हे इतकं. आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता ह्या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं ना. आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे. ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली, तर ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे. साधारण किती % काम झालंय, काय झालंय, तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला चाललेलं आहे. हे चांगली उत्तर झालं की पाणी सोडता येणार नाही किंवा कालवा समितीच्या बैठकीमध्ये योग्य आढावा घेतला गेला आणि 60% धरण असलेलं धरण रिकामं झालं. परंतु माणसांची गरज म्हणून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास पुणे जिल्ह्यातून पाणी सोडणार का? साहेब, त्या पुण्यामध्ये वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण, तिथलं पॉप्युलेशन किती आहे? आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं. तिथं पण थोडस बचत करूनच पाणी दिलं जातं आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जातं. अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. आता इथं पिण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे. आपण काही काळजी करू नका. पाणी उजनीला आहे. मंगळवेढा उत्तर सिंचन योजना मंजूर होऊन अजून कुठलाही निधी दिला गेला नाही. त्यामुळे 24 गावांनी निवडणूक आणि बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे आणि कर्नाटकात इशारा दिला. त्याबद्दल मला आज पेपरला बातमी वाचायला मिळालेली आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करेल. जलसंपदा खातं त्यांच्याकडे पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही आश्वासन दिलेलं होतं. ते मी त्यांच्या लक्षात आणून देतो की आता लोक त्याबद्दलची वाट बघतायत. उजनीचं पाणी काटकसरीने वापरलं जात नाही, बेसमार सोडलं जातं. हे 2 वर्ष झालं असं होतं, तरी सुद्धा कुठली गांभीर्य नाही, 2 वर्ष नाही, गेल्या वर्षी व्यवस्थित आपलं भागलं. गेल्या वर्षी व्यवस्थित भागलं हो का. आता उजनी पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं 50% काम झालंय. पाईपलाईन पुरवठा 75 किलोमीटर 110च्या अगेन्स्ट झालाय. पाईप अंतरणं 110च्या अगेन्स्ट 67 किलोमीटर झालंय. हायड्रॉलिक टेस्टिंग 67 किलोमीटरच्या पैकी 34 किलोमीटर झाले. क्रॉसिंग 63 पैकी 29 पूर्ण झाली. भौतिक प्रगती 100% पैकी 75% पूर्ण झाली. आर्थिक प्रगती 100% पैकी 48% पूर्ण झाली. दादा, हे पाणी सोडलं, पाणी आपण उजनीत सोडतो, पण पाणी हे कर्नाटकात येत असताना कर्नाटक सरकारने 3 पंप लावून पाणी उपसा करतो. नाही, काय झालं, शासन पातळीवर निर्णय होणार. ऐका ना, नदी आपली चंद्रभागा आहे. या बाजूला आपण, पलीकडच्या बाजूला कर्नाटक आहे. बहुतेक ठिकाणी जसं जिल्ह्याचा पण विचार करता, एका बाजूला पुणे जिल्हा असतो, एका बाजूला सातारा जिल्हा असतो, एका बाजूला पुणे जिल्हा, एका बाजूला सोलापूर जिल्हा. असं नदीचं ज्यावेळेस आपण पात्र बघतो तिथं, किंवा इकडं पण एका बाजूला परभणी, एका बाजूला बीड, अशा प्रकारचे जिल्हे तिकडे पण पाहायला मिळतात. आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणातनं सोडलेलं आणि तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटत नाही. कारण त्यांचे पंप लगेच सुरू होणार. उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यवस्था नाही, पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागातनं उचलला. म्हणून
दिलं होतं त्यांनी प्रेशर करून म्हणून ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला दुसरी पाईपलाईन तातडीनं काम पूर्णत्वाला नेणे एवढं एकच आहे. ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्या करता उपलब्ध होईल. आणि जे काही ऑक्टोबरमध्ये 60% असणारं धरण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यातच फार -6% 60% जाणं हे असले प्रकार होणार नाही. काय संभ्रम निर्माण काय 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 मिलेट शिक्षण केंद्र नाही, एक ऐका आपल्याकडून खुला थांबा ना बाबा. पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारचा इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी, तुम्ही बातम्या चालवल्या, पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले. मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला. मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग. ते म्हणले दादा असं अजिबात झालं नाही, आमचं आम्हालाच ठेवलेलं आहे. अशातले 2-3 वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते, त्याच्यातले एक बारामतीला दिलं. आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः. मग एकदा मी आता परवा पंतप्रधान आलेले होते, परवा म्हणजे 19 तारखेला, त्यावेळेस मी, आमदार साहेब, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे तिथं होतो. तेव्हाही हा विषय निघाला. म्हणलं देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार आहेत, तर त्यांनी असं सांगितलं. ते म्हणलं की मी विचारलं, कृषी विभागाकडे गेलो. मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो, मग मी 32-33 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो. असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही, माझा रक्तात पण नाही. त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो. आज वित्त विभाग माझ्याकडे आहे, हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केलं ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी, आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो. त्याच्यामुळे तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. बारामतीला असं उल्लेख केला. बारामतीला आहे ना, सोलापूर ऐवजी बारामती. ऐका ना, ते संभ्रम मी आता जबाबदारीने सांगतो ना. जर मी इथपर्यंत सांगतो की तो GR दुरुस्त तर करण्याच्या करता माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी, मी मुंबईत असताना, मला सोमवारी ह्याला बोलून घ्या रे, अनुप कुमार कडेच आहे, त्यांच्याकडेच आहे ना, ज्यांच्याकडे डवलेंच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना. कारण इथं पत्रकार मित्रांनी GRचा उल्लेख केलेला आहे आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही. तसं काही झालेलं असेल तर आम्ही, तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करून देईन इथपर्यंत. मग काय करणार दुसरं काय. हो ना, मग ते सांगतोय ना मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच PS ला सांगितलं की अधिकाऱ्यांना बोलू, आमची कॅबिनेट आहे, कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो. यापूर्वी MSCBचं परिमंडळ ऑफिस, एक मिनिट ते सोलापूरचं नव्हतं. एक मिनिट, अजिबात नाही. ते सोलापूर, पुणे आणि सातारा, ऐका तरी साहेब, 3 जिल्ह्याच्या करता होतं. त्याच्यामध्ये मी म्हणलं की 3ही जिल्हे आपलेच आहेत. तुम्हाला भौगोलिक दृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा. भौगोलिक दृष्ट्या कसं सोयीचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला. बारामती पासून सोलापूर, बारामती पासून सातारा आणि बारामती पासून पुणे, म्हणजे पुणे शहरापर्यंत. पुणे शहराच्या पलीकडे ते वेगळं परिमंडळ आहे पुणे शहरापूर, पुणे शहर आणि जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी वगैरे, असं करून तो तिथं मध्ये आला. सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं. सोलापूर घेतला असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडलं असतं. म्हणून तो मध्य काढला गेला. असं राव तुम्ही उगीच माझ्या नाही 20 ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे, सोलापूरलाही ते आहे, सातारलाही. कारण काय झालं, हे तिन्ही बागायती क्षेत्र आहे, धरणाचे एरिया आहे. म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे.
सगळ्यात जास्त धरणं पुणे जिल्ह्यात आहे. म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतं. नंतर 2 नंबरला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं जास्त आहे. आपल्या इथं एकच मोठं धरण आहे, ते उजनीचं पाणी इकडे येतं. बाकी इथे आहेत तलाव, परंतु मेजर धरण उजनीच. समाज में देश निर्माण करने की बात है कि एक तरफ आज बॉम्बे में गोलीबार होता है नीतीश राणे ने. काय मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही राजकीय व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी, कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये. ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या. कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की बाबा तुम्ही 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा. हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो. कधी कधी काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी प्रश्न विचारत असतात. बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. असं झालं, इथं तसं झालं, तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे, नाही तर काय खरं नाही, असं काही सांगतात. आणि ते माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली. एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याकडनं चूक घडली. ही चूकच आहे. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. अहो बरोबर आहे. हे झाल्यानंतर 100% देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते 100% त्यांना सांगितलं असेल. कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम असतं, तसं गृहमंत्र्याची जबाबदारी असणारं होतं. ते जास्त बुलडोझरची भाषा होती, बुलडोझर चालू वगैरे. मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये. हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये. विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं यापूर्वी गुन्हे दाखल होऊन, म्हणजे तुम्ही म्हणता तसं दोन धर्मामध्ये जातीमध्ये स्टेटमेंट करून सुद्धा त्यांच्या गुन्हा दाखल, तरी सुद्धा ते येऊन पुन्हा स्टेटमेंट त्या संदर्भात पोलीस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा 2 समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं ते पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे. सरकार सरकार मुख्यमंत्री डीसीएमने राजीनामा द्यावा वक्तव्य केलं. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कसे होतं गोळीबार नाही ना, आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का? एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा? प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी इकडेच जागा वाटप, आपल्या महायुतीतल्या जागा वाटपाची स्थिती काय आणि काय? महायुतीच्या जागा वाटपाच्या स्थितीच्या संदर्भात दिल्ली मधल्या वरिष्ठांशी माझं बोलणं झालं. त्यावेळेस आम्ही लोक, नंतर एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या स्तरावर एकदा एकत्र बसावं आणि साधारण इथं 48 जागा वाटपाच्या बद्दल काय कशा पद्धतीनं आमच्या तिघांच्या मध्ये एकमत होतंय ते ठरवावं. आणि जेवढ्या काही जागांच्या बद्दल जर प्रश्न निर्माण झाला तर मग तो वर आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलं. सोलापूर लोकसभा माढामध्ये आपल्या गटाचे सर्वाधिक आमदार आहेत. आपण माढा लोकसभा मतदारसंघ आम्ही एकत्र बसून का आम्हाला उगीच नाही ते प्रश्न विचारताय? एकत्र बसून व्यवस्थित मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.